औचित्यवाडी. पारे अय पारे पारे अय पारे तुला आवाज दिल्याला कळतो का नाही रे? पारे तू साधारण कादा बसती ते जाऊ दे मरू दे आपल्या सोयाबीन मध्ये गावात झाले तेवढं काढून घे. आणि ते वांगे बी आलेत बघ झाडाला तेवढे तोड मस्तपैकी बाजारात जा. 20 रुपये पावशेर येत आता वांगी. 20 रुपये लावून नाही धरायचे बरं का, नाही तर बसशील तो आपला ढेगारा टाकून 20 रुपये पावशेर 20 रुपये पावशेर. लोक तो वांगीच नाही घ्यायचे. 15 रुपयांनी वांगे ठोकून टाकायचे टपक्यात मोकळं व्हायचं आपलं. काय करते नंदी बैलावानी? अरे मी सांगतोय तुला समजत का नाही? ते जाऊ दे मरू दे कॅरेट आहेत घरात 2 एक तुटलेलं आहे बरं का, ते नको येऊ वांगे सगळे गळून पडायचे. अय अरे काय करती? तोंडात काय तुया? हा काय आहे? काहीच नाहीये. तू मिसरी घासली पारे आणि खुशाल मिसरी गिळून घेतली. अरे बाई का काय सायतान आहे तू? तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? मरशी ना एक दिवस. कोण म्हणलं तुम्हाला मिसरी लावली? मी मिसरी लावली? काय खोटं बोलता? मी कशाला मिसरी लावन? हा तुम्हीच खोटं बोलतोय. आणि तू जात बाडा दिसतेत ना काळे भांगर झालेले पुढं आलेली. उगा काय बी म्हण नका माझ्यावर काय पण आळ घ्यायचा नाही. मी मिसरी लावत नाही माहितीये का? मला असले नाद नाहीयेत. नाद नाहीत मग काय येते तोंडात? आकर बरं आकर आकर ना अशी आकर ना. मी काय येडा आहे का काय? कुठं काय बघा काहीच नाही. इथं बघ दाताला लागली सांगायला मला. मिसरी जर घासली पारे लठ येशील तुला. मरशील एक दिवस. मिसरीनी सोडून दे रे बाई तू मिसरी सोड. मरू द्या ना मी मेलेलीच बरी आहे. असं बी तुम्ही सारखं म्हणता माझ्या डोक्याला ताप देती तू. मग मेली तर तुमची सुटका होईल. हा ना माझी चांगली सुटका होईल. बरं होईल मेली तर. अजून घाशीत जा मग. अजून कशी जमज? मग मी मिसरीच लावत नाही. तुम्हालाच होतच वाटतंय. हे काळ पडलंय ते तसं. ते मगाशी हे खाल्ले होते शेंगदाणे. काळ ते भांड्यात व्हायला गेली तेव्हा तवायला अशी घासीत होती का काय दात तू? लागली सांगायला काळे पडलंय. मिसरी सोडून दे बर का पारे. मी लय मारीन तुला. मला मारणार? हा पण मी लावतच नाही मिसरी तर मला कसं काय मारणार तुम्ही? मला मारणार म्हणजे दुसरं कोणतरी आवडत असेल तुम्हाला. मला मारायचं असेल आता तुम्हाला. कळते मला तुमची चाल. मिसरीचं निमित्त करून मला मारायचंय तुम्हाला. तुला काही बी डोक्यात येतं राव. दुसरी पटली असेल तिकडे काही असं नको बोलत जाऊ. बरोबर आहे. चांगलं सांगतोय तू मिसरी सोड गोडीत तुला सांगतोय. नाही तर ना तुला टाळवच उभा करीन. पण मिसरी लावतच नाही. लावत नाही म्हणजे तू आहे ना मिसरी सोडून दे पारे. मी माझ्या डोकं फिरू नको. माग येऊ आहे ना ते दात आहे ना कोलगेटची टोप लावा की घासून खासा खासा काढून टाक. बघ तू याकडे चालला कुठं पण तुम्ही. बरं झालं बाई एकदाचा गेला बाबा. रुपे आज ना तू मिसरी गिळली म्हणून भया किती चुरून मिसरी लावते. तर ह्या माणसाला कसं काय कळतं काय माहिती. आज गिळली म्हणून बरं झालं. नाही तर ह्या माणसाने असा तमाशा केला असता ना मला हाणाय बी कमी केलं नसतं. आणि काय बाय ह्या सरकारला एकदा मला सांगावंच लागल फोन करून की मिसरी ना काळी नका करू पांढरी करा. म्हणजे घासली ना तर काळायची नाही. ह्या बाबाचं नुसतंच लक्ष असतंय माझ्यावरती. मिसरी लावते. चल रुपे तू मिसरी गिळली गुळणा कर नाही तर पोटात गोळा व्हायचा. राम राम श्यामराव. राम 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 राम. झाडून घेतो काय? मग बरं आहे बा. काय म्हणतो? काय नाही मिसरी आहे ना? मग आहे ना. काळी मिसरी आहे, रवाळ आहे, भाजकी आहे, बिटकोय विकोय सगळ्या प्रकारची मिसरी आहे आपल्याकडे. लय चलत असते मिसऱ्या गावात आहे का नाही? चलत असते. हा अरे विचारूच नको तुला सांगतो मी. कोणती मिसरी चांगली बरं? चांगली तसं कोणतीच नसते बरोबर आहे की नाही. पण आता बायका लावतात ना मिसऱ्या. सासरवासनी चांगले जात असते नाही का नाही मिसरी? 2 पुढे लागायचे दाखे मला दिवसाला. याडा घ्या काय तू? अरे कशाला सासर वासनीच प्रपंच उद्ध्वस्त करतो रे श्यामेदार्शिक सुधर. कशाला वेसनी दुसला होतो बायांना. व्यसना दिसला होता माणसाला. हा आणि तू काय मला सांगू नको त्या गोष्टी व्यसनात हिंटेच्या. तू दारू पितो त्याचं काय? अरे दारू कुठं काय होतं का? दारू आपलं पिलं म्हणजे लगेच जाते. भाऊ कॅन्सर होतोय कॅन्सर. असं ना. मग भाऊ दारूनी बी लय परिणाम होते. काय परिणाम होते? काय होते कळन तुला? मला चालला सांगायला. हे बघ माझा धंदा आहे बरोबर आहे की नाही. गिऱ्हाईक घेणार मी विकणार 2 पैसे मला मिळणार. त्यासाठी दुकान उघडून बसलोय भाऊ मी. बरं जाऊ दे मरू दे. माझ्या बायकोला मिसरी नको देऊ. तुला हात जोडून विनंती. अरे मी कसा देऊ नको ती आलो मागायला. मागायला म्हणजे देऊ नको. तिला म्हणणं संपली डायरेक्ट.
अरे माझ्या दुकानात नाही घेणार, दुसऱ्या दुकानात घ्यायला जाईन. सांग बरं, त्याच्यापेक्षा तू ह्या बायकोला समजून सांग की बाई मिस्त्री लावू नको, वाईट असते. ते ऐकन माहित, तुला माहिती आहे ना, मी किती समजून सांगितलं ना श्यामे, ते ऐकतच नाही. अरे म्हणजे तू बायको ऐका ना, आणि तुम्हाला ऐकायला सांगतो. हे कोणती गोष्ट आहे सांग बरं मला तू. पण एक काम कर ना श्यामे, नाहीच मिसरी ठेवली तर काय होईल बरं तुझं? येडाय का, धंदा आहे माझा. एक काम करतो भाऊ, तो ह्यासाठी म्हणून, मित्र म्हणून तो ह्या बायकोला मिसरी नाही देत प्रयत्न करतो. हा? समजून सांग बरं का तिला. मी कोण समजून सांगा, नवरा तू ऐका ना, ती मग ऐका. मी फक्त एवढं सांगन बाय, मिसरी नाही माझ्या दुकानात तो यासाठी, एवढं बोलन मी बस. चालतंय. ओके. अजून काही द्यायचं तुला? नको. बरं बरं चालत, ये मग. काय लिहिताय? काय नाही, यादी करतो. राहुरीला जायचं सामान आणलं. काय देऊ? शेंगदाणे? नाही मग साखर? नाही हो. साबण लागत असणार आहे. आहो नाही. मग मग काय देऊ? मिसरी द्या ना. हो, मिसरीचं नाव घेऊ. तुम्ही नावच घेऊ नका रुपा वहिनी. नाव नाही येत मी, मला द्या म्हणते. हो, मा मित्र सकाळीच येऊन गेलाय, त्यांनी मोठं राजकारण केलंय. मला म्हटलं अजिबात मिसरी द्यायची नाही माझ्या बायकोला. मला तर आधी म्हटलं दुकानात ठेवू नको. कोणचा मित्र? तुमचे पतिदेव. हे नाही आलती काय? आलते, चांगली खडाजंगी केली माझ्या संग. मला म्हटलं तुला काही कळतं का? हा, गावातल्या बायका व्यसना दिन त्याला लावतो, मारत्यान बायका ठेवू नको. मी म्हणलं भाऊ मा दुकान आहे, धंदा आहे, ऐक तू. ते म्हणलं ठीक आहे, तुला ठेवायची ठेव, पण माझ्या बायकोला का जर तो मिसरी दिली तर माहीत का वाईट नाही. म्हणलं ठीक आहे बाबा. तुम्हाला धंदा करायचा का नाही? तुम्ही कशाला सांगायचं रुपाताई मिसरी नेते म्हणून? तुम्हाला कळत नाही का? मी कशाला म्हणलोय? तो डायरेक्ट आला माझ्याकडे इथं. त्याला माहित नाही दुकान एकच आहे गावात, कुठून येत असणार आहे? काय करावं ग बाई ह्यांनी तर. मिसरीच असू द्या त्यांना काय कळू देऊ नका. तुम्ही द्या मला गपचूप मिसरी. हा, कळू देऊ नका अजिबात नाही. माझ्याकडे मिसरीच नाही. हा, संपली. अहो 10 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण मिसरी द्या तुम्ही मला. त्या मिसरी नसल ना माझ्या हातपाय थरथरायला लागतात. काम होत नाही हो शामभाऊजी मला कसलंच. म्हणजे तुम्ही दिवसभर मिसरी लावत्या काय? हा मग रानामध्ये गेलं ना, एकदा मिसरी भरले ना, अहो काय खुरपून 2 एकर मी खुरपती. हो, सकाळ सकाळ ठीक आहे, एकदा तोंड धुवायला लावलेली. दिवसभर लावू नका, उगा आजारी पडतान. बंद करा ती मिसरी तुम्ही. अहो आता 5 वर्ष झालं लावती, कधी मी आजारी पडली नाही. उलट जर मी आजारी पडली का, जर मिसरी घासली ठणठणीतच होती मी तासात. लय मिसरीत पावर आहे, तुम्हाला नाही कळणार ती. नाही, मला कळून बी घ्यायचं नाही रुपा वहिनी ते, आणि मला तुम्हाला द्यायची बी नाही. अहो बायकांच्या, आता तुम्हाला कसं दारू प्यायला एनर्जी येते, तसं आम्हाला बायकांना ना मिसरी लावली की अशी भिंगरेगत काम होत्यात. माहितीये का? तुम्ही द्या मिसरी. बरं 10 नाही 20 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण मला मिसरी द्या. रुपा वहिनी हात जोडतो मी तुम्हाला, पण माझ्या दुकानात काय मिसरी नाही. तुम्ही जा बरं. लय माझ्या नवऱ्याचं ऐकायला लागले हो तुम्ही. हा, ज्यावेळेस मी सांगते की माझ्या नवऱ्याला घेऊन 10 रुपयाला जाऊ नका, त्यावेळेस मरणाचं जातं त्यांच्या बरोबर प्यायला, अंडी मटण हे सगळं खायला. त्याला ते बी बोललोय मी आता की दारू पिऊ नको म्हणून. ते बी सांगितलंय मी त्याला. तुम्ही जा बरं पटक्यान जा. तुम्ही देणारच नाही का? नाही, राहू माहिती दे, तुमचं दुकान काय आहे काय नाही गावात दुसरी दुकान? काय बाई एका भिताड, नाही म्हणलं तरी ऐकत नाही. आम्ही देते मला 10 रुपये 20 रुपये. मी येडा आहे द्यायला, माझ्या मित्राचं महत्वाचं आहे मला. अशी तलब झाली ना, मला काहीच सुधर नाही. कधी मिसरी लावीन झाले. अरे देवा, ह्यांनी पण आजच बंद ठेवलं दुकान. आता काय करू? नाही काय तर जुगाड लावा लागेल सर. अरे देवा, हे पण दुकान बंद का? आज काय ह्यांचे संप बिंप आहेत का काय काय माहिती. आता काय तर करावं लागन रुपे. तलप ओ सुगंधताई, अहो कुठं चालला? अगं जरा दुकानात चाललंय काम आहे, मला कशाला आवाज देते का मध्ये? अहो थांबा जाऊ नका, माझं काम आहे अहो तुमच्याकडं. आता तुझं काय काम आहे माझ्याकडं? अहो आता तुम्ही दुकानला चाललायस तरी 10 रुपये धरान, एक मिसरीचं पाकिट. अहो तुम्ही चाललाय म्हणून सांगते मी, नाही तर मी सांगितलं नसतं तुम्हाला. आता ही मिसरी कोणाला लागती? अहो काय सांगू तुम्हाला, माझ्या नवऱ्याला सकाळ सकाळ मिसरी लागती माहितीये का. मिसरी जर लावली नाही ना त्यांनी, असे तनातनाच करतात मला. कोलगेट अजिबात लावत नाही त्यांनी, ह्यांना मिसरीच लागती. मग मला लय काळजी आहे यांची, म्हणून मग मी मिसरी आणायला लावली. हो तूच जाऊन घेऊन यायची ना, मला सांगूच तर बरं झालं. दुकानात चालली होती ना, ते मी आणलीच नसती. अहो तुम्ही चाललाय म्हणून सांगितली. लवकर या, मी तर थांबते वाट बघत. आणा बया. शामराव बगर द्या. अहो काय खेळ खेळताय तुम्ही, लहान आहे का?
आगे चेक करीत होते अर्ध झाले नेमकं कंपन्या बी असं करतात ना उडत की नाही फुगे परत पोरं माग आणून देते संपूर्ण का हो शामराव ते अर्ध झालं आता तुम्ही एखाद्याला ते अर्धच देऊन टाकणार म्हणजे तुमचाच फायदा आहे की नाही त्याच्यामध्ये त्यात थोडं पाणी होतं ना म्हणजे फुल करतो अहो म्हणून तुमच्या दुकानातलं गिराईक कमी झालंय बरं जाऊ दे तुला काय पाहिजे बगर द्या मला अर्धा किलो हा आहे का पण आई ना फ्रेश आहे एकदम ब्रँड ठेवतो ब्रँड आपण हा आणि एक काम करा अजून काय पाहिजे होतं बघा मला मीठ पुडी द्या एक मिनिट पुढे दे. हा आणि एक मिसरीची पुडी द्या एक मिसरी पुडी हा. बरं. अयो एवढी महाग झाली का हो मिसरीची पुडी मग सापडते का नाही तुम्हाला मीठ पुडी आहे ना ते बरं. सेंदव मीठ द्या हे नका देऊ तिथे समोरच सेंद मीठ हा नाही वाटतं द्या द्या जाऊ द्या जे असन ते तुमच्या दुकानामध्ये कधी आलं आणि काही व्यवस्थित भेटला तर लिहून ठेवा जाऊ का मी बर बर एवढं का तोंड वाकडं करता दर महिन्याला पैसे आणून देते तरी आहे तेच आहे का सकाळ सकाळ भावनी केली असती म्हणलं हा सुगंधा रुपे अय रुपे हा काय हो काय लपेती अहो कुठं काय लप होती हा अहो काय नाही आला गावरून तुपाचा कधी चालू केलाय तो खुराक ते तब्येत वाढावी म्हणून तुम्ही म्हणलेल ना तब्येत वाढावं लागेल तुला डोक्यात काय भुसा भरला का काय रे दर्शक डोक्यात पडलीस तुला सांगितलं नाही मिसरीने अरे गोळा होईन पोटात मरून जाशील कॅन्सर होईन पारे तुला अहो पण मी गोळा होऊच देणार नाही गोळा व्हायच्या अगोदर अहो त्या दिवशी चुकून मी ती गिळली होती आता गिळणार नाही का लावली की थुकणार मग नाही गोळा होत हा तू डागातून पडली तुला कळणार आहे गोळा होणार आहे का नाही पोटात तुला सांगितलंय पारे मिसरी घासू नको अरे लय बेकार होईन मरून जाशील तू मरद मी मेली तर तसं तुम्हाला तेच पाहिजे मी मेलेली मला काय माहिती नाही मी मिसरी लावते मी जेव्हा तुम्हाला म्हणते की दारू सोडा तुम्ही सोडता का दारू आ आता दारूचं काय आलंय आपलं दारू पेली म्हणजे त्याने कुठं कॅन्सर बिन्सर होतोय हा. कॅन्सर होतोय ह्याला बी नाही कॅन्सर होत ही गिळली तर कॅन्सर होतोय आणि असं बी नवऱ्याला जर दारूचं व्यसन नाही बायकोला बी कशाचं व्यसन पाहिजे ना म्हणून मी मिसरीचं व्यसन आणि मला एकच व्यसन आहे जसं तुम्हाला दारूचं तसं मला मिसरीचं ते नका सांगू माझं तुला सोडून दे सांगतोय मिसरी मग ठीक आहे तुम्ही पण दारू सोडा मी लगेच मिसरी सोडती तू कुठून आणली मिसरी कुठून आणली माझी ती होती तिथं पडलेली तशीच हा ना थांब श्याम अहो त्यांनी नाही काय केलं त्यांच्या कशाला डेपुटी तेवढी शेळी पालनाची फाईल लावा ना मार्गी माई नुसती फाईल टाकून दिली तुला ते कागदपत्र द्यायचं नाही भाऊ मी दिले का तो ती हा काय दिले काय याचे ती एक राहिला फक्त दाखला तेवढा मग कसं पुढे जाईन मला सांग श्यामराव तू आपण आपल्याला करायचं ना स्वतः तर आपण स्वतः तिथे आणून द्यायचे कागदपत्र अय श्याम्या तुला काय सांगितलं होतं माझ्या बायकोला मिसरी देऊ नको म्हणून तुला सांगितलेलं डोक्यात बसत का नाही रे तू आहे ना गोडी सांग का दिली माझ्या बायकोला मिसरी अरे मी खाऊ दिली मिसरी तिला कवा दिली म्हणजे आता दिली मिसरी तू जर कमून दिली तू केसच करतो पोलीस गेल्याशिवाय तुला कळणार नाही अजिबात काय झालंय काय कंची मिस्त्री काय झालं रे अहो झालंय काय डेपुटी तुम्ही सांगा यांनी माझ्या बायकोला मिसरी दिली आणि मिसरी दिली माझ्या बायकोला कॅन्सर होईल मेली बायको मग मी काय करू काय खाऊ आपण मिस्त्री लावते का तुझी बायको मग मग याला काय खवळत होतो त्याचं दुकान आहे तो काय मिस्त्री ठेवायचं नाही का तुझ्या बायको मिस्त्री फेकून दे का काय सांगा बरं याला तुम्ही. याडपाट आहे काय रे तू तुझ्या बायकोला दाखव ना आम्ही याडपाटाची ह्याला सांगितलं होतं इथे याडपाटाने येऊन तू मिसरी देऊ नको म्हणून अरे पण डेपुटीची बायको आलती हा. माझ्याकडे मी तिला अजिबात मिसरी दिली नाही ती मला आम्ही दाखवत होती 10 द्या 20 ला द्या वरून 20 रुपये देते पण मी म्हणलं अजिबात नाही माझ्या मित्रांनी सांगितलं द्यायची नाही मी दिलीच नाही मिसरी तिला तुला काय सांगायचं. मित्रांनी सांगितलं द्यायची नाही मग काय उडत केली काय तिच्या तोंडात मिसरी ऑटोमॅटिक गेली घरात माझ्या मिसरी तो दिलेली श्याम्या ए, चालेल थांब सुगंध आली होती सामान घ्यायला आणि ती एक मिसरीची पुढे घेऊन गेली बघ तिथं काही लावित नाही मिसरी 100% तो बायकोनी आहे ना भाऊ सुगंधाला सांगितली मिसरी आणायला आणि सुगंधा घेऊन गेली कोणी सुगंधा हा. तिला आहे ना बघत होता आता अरे, अरे कशाला त्या सुगंधाताईचं नाव सांगायचं येडं हे आणि मला काय म्हणायचं हे जाले जग मला पटतच नाही बा बायकोची मिसरी लावली म्हणून दुसऱ्याची मिसरी बंद करायला लागला चला बरं पटकन आपण तो ते परत सुगंधाला पैसे टाकून भांडण गेलो. आणि घरी भांडण केली. गेलो चल पटकन सुगंधा अय सुगंधा काय हो काय नुसते हो? ओरडत राहता माझ्या दाराजवळ येऊन काय वाढायला मला काही याडबीड नाही लागलं डोक्यावर नाही पडलो तो मी कोण म्हणतं नाही पडलं सारा गावाला मग तुम्ही डोक्यावर पडले बोला काय काम आहे काम आहे म्हणून तर आलोय काय काम बोला ते पटकन. जाऊ दे मरुदी तो मिसरी आणली होती ना मी हा कशाला कशाला आणि म्हणजे मी कधी मिसरी लावते अरे सुगंधा कशाला द्यायची माझ्या बायकोला मिसरी ती डोक्यावर पडलेली तुमच्या बायकोला तिने मला सांगितले होते आणायला मी कशाला तुमच्या बायकोला मिसरी देऊ कोणी
ती मी चालले दुकानात, तिने मला आवाज दिला होता, मला म्हणे इकडे या म्हणे, माझं एक काम आहे. म्हटलं काय म्हणे, माझ्या नवऱ्याला आहे ना मिसरी लागती म्हणे, त्यांना की ना सकाळ होतच नाही म्हणे मिसरी लावल्याशिवाय, ते कोलगेटने दात नाही घासत म्हणे. तुला काय कळतं का नाही, अक्कल बिक्कल आहे का नाही? अरे मरण ती, तिला कॅन्सल होईल, मिसरी काय द्यायची मग ती तिला? बरं, मला काय माहिती तिला लागते का कोणाला लागते, तिने तुमचं नाव सांगितलं म्हणून दिली मी, मला काय करायचं कोणाला लावायची. पुन्हा माझं नाव सांगितलं, मग? त्या काळीने माझं नाव. अरे ती काळी का गोरी तुम्हालाच माहिती, पण तिने मला तुमचं नाव सांगितलं. या बाबो, अरे ते मिसरीचं नाव घेतलं तरी मला वाटते होते, चक्कर येते. चल बरं तिच्याकडं. चला, काय डोक्याला ताणे आणून द्यावं तर द्यावं, वरतून तुमच्या बोलणे ऐका. हा, तुला कोण सांगितलं होतं एवढ्या पंचायती? पारे, होय पारे, झोपली असन ती. साधारण कदा कशी झोपती? तुला काय अक्कल बिक्कल आहे का रे? तुला जेवासाठी सांगतोय मिसरी घासू नको घासू नको, कशाला सुगंधाला मिसरी सांगितली होती रे तू? ते पण मला खोटं बोलून सांगितलं म्हणे, माझ्या नवऱ्याला लागती म्हणे, सकाळी उठलं कोलगेटने मिसरीन दात घासितो म्हणे. मला लागते का मिसरी? अरे ते मिसरी कर मी ढोकून सुद्धा नाही बघत. अरे तुला जीवासाठी सांगतोय, तू मुरून जाशील गोळा होऊन पोटात. खोटं बोलते का? मी श्याम्याकडे गेलो, श्याम्या म्हणला सुगंधाला मिसरी सांगितली. तो सांगितली होती सुगंधाला मिसरी? हा सांगितली होती. अगं रुपा, कशाला खाती ती मिसरी, कशाला लावत असेल सांग बरं. तुला माहिती का त्यांनी कॅन्सर होतात, पोटात गोळे आले, तो ऑपरेशन होऊन सुद्धा नीट व्हायची नाही तू. अहो पण मी गोळा येईपर्यंत खाणारच नाही, थुकते मी त्याला. अगं पण नाही, थोडी काय म्हणते, पोटात जाते ना, तुला काय कळत? तुझं नवरा म्हणत तळतळ करून सांगतो तुला. अरे पारे, मिसरी सोडून देईन ना, माझ्या डोक्यात नको शिरू, मी ना माझ्या कापाळाचं ना सुष्म मशमत करून टाकीन, माझ्या नादी नको लागू तू. यार काय चाललंय तुमचं, काही कळा ना मला. सुष्म मुष्म काय म्हणजे डेपुटी, याला समजून सांग, नाही तर मी ना माझ्या डोकं आपटून घेऊन भेटणार, दनादन फोडून टाकीन सगळं डोकं. अहो रुपाताई, नवरा सांगत सोडा ना मिसरी, काय आहे त्या मिसरीमध्ये एवढं? अहो त्या मिसरीने कॅन्सर होईल, पोटात गोळे तयार होतील, कोलगेट लावी जा ना. हा सांगा डेपुटी सांगा, तिच्या डोक्यात तुमच्या शहाण्या माणसाने सांगितलं ना उजेड पडन थोडा, मरणी मिसरी घासू घासू एक दिवस. अहो मला लई तलप होती डिपुटी, म्हणून मी लावते, आणि ते लावलं ना मला लई कना काम होते. अहो हा काम होती तिला काना काना. मला तर म्हणते मिस्त्री लावली का 2 एकरांना अशी भिगणी खुरपी ती म्हणली म्हणा. अहो पण मला खोटं बोलून आणायला सांगितले नाही माझ्या घरी बांधायला. अरे जालू रुपाताई ऐका माझं, तुम्ही काय जालू सांगायला दारू सोडा? हा, जालू काय ऐकत नाही. जालू तुम्हाला म्हणतो मिसरी सोडा, तुम्ही काय ऐकत नाही. एक काम करू, हे दोघं नवरा बायको आहे ना, या व्यसनापायी गेले ना, आपण काय करू, डायरेक्ट फुलं घेऊन येऊ यांना. मग काय हा, आणि त्या टायमाला फोटोला सांगू की आता वर गेलो तरी मिसरी सोडा. अरे लाजा धारादार शिक थोडं. ज्याला तुम्ही दारू सोडून दे आणि रुपाताई तुम्ही मिसरी सोडून द्या. हो डेपुटी, माझ्या नाही सुटणार दारू. मग मी पण नाही सोडणार मिसरी. का नाही सोडणार? तू सोड. चला थांबा, चला. मग तुम्ही पण सोडा. कोण? अगे बाई, जरा ऐकत जा ना थोडस. गावातले लोक सांगतात, त्यांचं तर मोठे धाटे माणसं सांगता, तरी तुम्हाला कळत नाही का दारू सोडायचं? हा, तुला कळत असं म्हणतात काय संसार होणार आहे बरं तुमचा? हा चालले मी घरी. तुम्ही सोडा दारू, मग मी लगेच मिसरी सोडते. तुझी सोडून मिसरी. मग मी पण सोडत नसते मिसरी. कोण? मी. अरे पारे सुट बरोबर, माझ्या लगेच नाही सुटणार, मी हळूहळू कमायनं सोडून देईन, पण तू सुटत असली सोड ना बाबा एकदाची हा, मिसरी. मग तसं म्हणा. हा ठीक आहे, मी मिसरी सोडते, मग तुम्ही पण हळूहळू दारू सोडायची. बरं झालं भो, देव पावला. चल चला जेवाय वाढते.